हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माय कुकिंग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला मेथीचे पराठे बनवून दाखवणार आहे. हे पराठे तुम्ही सकाळी मुलांच्या टिफिनला शाळेमध्ये देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यालाही देऊ शकता. हे पराठे खायला खूप क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. हे पराठे तुम्ही दह्यासोबत, चटणीबरोबर किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता. चला तर मग बनवायला घेऊया मेथीचे पराठे. इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मेथी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्याची सगळी घाण आणि माती निघून जाईल. चला तर मग पुढच्या तयारीला लागू. इकडे मेथी आपण बारीक चिरून घेणार आहोत. मेथीला अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे. अशाच प्रकारे सगळी मेथी आपण बारीक चिरून घेणार आहोत. हे बघा, सगळी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे. चला तर मग पुढची तयारी करू. इकडे मी काही फ्लेवर्स घेतलेले आहेत. बारीक चिरलेली मेथी, 10-12 लसूण, 1 चमचा तीळ, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ. चला तर मग पुढची तयारी करू. इकडे मिक्सी बाउलमध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतला आहे आणि जिरे घेतले आहे. हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेलं आहे. याच्याने पराठ्यांना खूप छान चव लागते. हिरव्या मिरचीची आणि लसणाची पेस्ट पराठ्यांमध्ये टाकायचीच, खूप छान फ्लेवर येतो. इकडे मी एका बाउलमध्ये मेथी घेतलेली आहे. त्यात ओवा टाकला आहे, तीळ टाकला आहे, हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट जी आपण वाटून घेतलेली होती ती. आता हे आपण सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण काही पिठं वापरणार आहोत. इकडे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही पीठ तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. जे तुमच्या घरात अवेलेबल असतील ते. 2 चमच बेसन पीठ, ज्वारी बाजरीचं मिक्सिंग पीठ आहे. याच्याने पराठ्यांना खूप छान फ्लेवर येतो आणि खायलाही क्रिस्पी लागतात. 2 चमच तांदळाचं पीठ, ज्वारी बाजरीचं पीठ हे मी कंपल्सरी मेथीचे पराठेमध्ये टाकतेच, मला फार आवडते. थोडंसंच पाणी घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला छान प्रकारे मळून घ्यायचं आहे. थोडंसं 2 चमच तेल टाकू, म्हणजे खाताना मेथीचे पराठे कोरडे लागणार नाहीत. हे बघा, अशा प्रकारे घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. वरून थोडंसं तेल टाकायचं आणि पिठाला लावून घ्यायचं, जेणेकरून हाताला पीठ चिकटणार नाही. चला तर मग आपण आता याचे समान गोळे तयार करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मी समान गोळे तयार करून घेतलेले आहेत. टोटल 5 गोळे तयार झालेले आहेत. आता आपण पराठा लाटायला घेणार आहोत. इकडे पोळपाट घेतलं आहे. पोळपाटला मी कॉटनचा रुमाल बांधलेला आहे, जेणेकरून पराठा लाटताना पोळपाटाला पराठा चिकटणार नाही. गोळा घेतला, पीठ घेतलं. आता याला आपण इकडे तावा गरम करायला ठेवला होता. गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे. इकडे मी पराठा लाटून घेणार आहे. पराठा आपण आधी तेल लावून त्याची घडी करून मगच लाटणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे पीठ लावून घेऊ आणि पराठा आपण गोलाकार लाटून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे पराठा आपला लाटला गेलेला आहे. पराठा थोडा जाडसरच ठेवायचा, जास्त पातळ करायचा नाही. अशा प्रकारे आता हे आपण तावा चांगला तापलेला आहे. आता आपण ताव्यावर हा पराठा टाकून घेऊ आणि छान प्रकारे भाजून घेऊ. इकडे मी दुसरा पराठा तयार करायला घेतलेला आहे.
तिकडे आपला पराठा भाजत चालला आहे, तोपर्यंत आपण दुसऱ्या पराठ्याची तयारी करून घेऊ आणि तोही आपण छान प्रकारे लाटून घेऊ। थोडंसं तेल टाकून पराठ्यांना शेकून घेऊ, म्हणजे पराठे खूप क्रिस्पी येतात। तुम्ही पराठे असेच नुसतेही खाऊ शकता, तरी छान लागतात। हे बघा, अशा प्रकारे छान भाजला गेला आहे पराठा। चला तर मग आता अशाच प्रकारे आपण दुसरा पराठा लाटून घेणार आहोत आणि तोही आपण भाजून घेणार आहोत। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा, अशाच प्रकारे आपला दुसरा पराठाही शेकण्यात आलेला आहे। आपला दुसरा पराठाही शेकला गेलेला आहे छान प्रकारे। चला तर मग मंडळी, हा पराठा तुम्ही दही सोबत, शेंगदाण्याची चटणी सोबत सर्व करू शकतात आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।